सावित्री, सावित्री, काय करतेस तू? ते तू ना तू काम चुकारपणा अजिबात करू नको हा. त्या पारू सारखी वागू नको. मी तुला आत्ताच सांगून ठेवते. दामिनी मॅडम, हो काय झालं? म्हणजे आतापर्यंत तरी सगळी कामं व्यवस्थितच केलीत मी. अगं सावित्री, भुकेमुळे माझी चिडचिड होते. इतकं बेसिक कळत नाहीये का ग तुला? मला ना खूप जोराची भूक लागली. तू तू एक काम कर, तू माझ्यासाठी साजूक तुपातला मस्त शिरा बनव. आत्ताच्या आत्ता. आत्ता आत्ता शिरा शिरा बनव. पण दामिनी मॅडम, आता तर जेवणाची वेळ झाली आहे ना. सगळ्यांना जेवण वाढायचं आणि जेवण पण तयार आहे. लगेच वाढू का तुम्हाला? का? तू मला जेवायला वाढणार म्हणून मी जेवायचं? मला शिरा खायचा आहे असं सांगितलं ना मी, मग शिराच बनवायचा. तू जास्तीचा शहाणपणा करू नको हा माझ्या समोर. मी जेवढं सांगते तेवढं निमूटपणे ऐकायचं. बनव शिरा. चल, मला भूक लागलीये खूप. बनव. बरं बरं, करते शिरा. दामिनी मॅडम, तुम्हाला एक विचारू का? बोल. तुम्ही कुठे गेला होतात? ते का ग सावित्री? मी इथून पुढे तुला विचारून जायचं का? सावित्री मॅडम, मी तिथे चाललीये, जाऊ का? सावित्री मॅडम, तुम्ही येताय का माझ्यासोबत? तू मला परमिशन देणार? नाही नाही, तसं नाही. मग कसं? कसं सांगू आता तुम्हाला? तोंडानी सांग. ते दामिनी मॅडम, तुम्ही जेव्हापासून आलात ना तेव्हापासून विचित्र असा वास येतोय. काय बोलतेस? तुला कळतंय का ग? हो, खरं सांगते मॅडम की तुम्ही यायच्या आधी ना किचन मध्ये असं काही कुचकट असं गोमित्रासारखं असं घाण वास येत नव्हता. बापरे, म्हणजे हा वास मी मेहंदी म्हणून शेण लावलं होतं हाताला, त्याचा येतोय. आता हा वास मी कसा घालू? मला काही कळतच नाहीये. तुम्ही तरी सांगा. आणि या चोमड्या सावित्रीचं आता काय करू? सावित्री, शिरा कॅन्सल. मला नाही खायचंय शिरा. तू एक काम कर, सगळ्यांना जेवायला वाट. दामिनी मॅडम, असं काय करताय? भूक लागली ना तुम्हाला? आली भूक पळाली, मी आली. दामिनी मॅडम, यांना काय झालं आता? असं का वागतायत या? काय आहे सगळं? बापरे, काय 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 प्रीतम, इथे काय सगळं? केवढा घाणेरडा वास येतो इथे. हो ना, इथे काम करणं अशक्य आहे पारू. चल, आपण निघूया इथून. ये. बरोबर आहे पारू. आपण किचन इथे सेटअप डेफिनेटली नाही करू शकत, त्यामुळे चल चल प्लीज चल. आदित्य सर, आणि पारू, ते आईकडून डिपॉझिटचे पैसे मागून घ्या, नाही तर लॉस होईल. प्रीतम, काय तुमचं? अशा वेळेस सुद्धा तुम्हाला मस्करी कशी सुचू शकते? गप्पा बसा. पारू, आपण सगळे निघूया इथून. इथे खरंच काही नाही होऊ शकत. चला. प्लीज चल. नाही, ह्याची काही बी गरज नाहीये. पारू टिफिन सर्व्हिस इथनं सुरू होणार आहे आणि यात कुठला बी बदल होणार नाहीये. हीच वास्तू माझ्या बिझनेससाठी शुभ ठरणार आहे. बघाच तुम्ही. अन राहता राहिला प्रश्न ह्या साफसफाईचा ना, तर आम्ही बायका आहोत ना, आम्ही मिळून समजा पटापटा करून टाकू. तुम्हाला कळणार सुद्धा नाही. होय पारू, आपण करून टाकू ही सगळी स्वच्छता. अरे तुम चिंता नहीं करो सर जी. हाँ, हम सब कुछ मिलजुल के कर लेंगे. चलो चलो. तुझे तुझारे साथी पायात तू बांधून घे क्षण सारे. टाक काळावर माती नशीब कोरून हाती. पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्या नभाचा ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे, चल रे, उड रे, झेप घे चिवटून बळ सारे. वाट पाहू दे काही दिशा
पारो, नवीन वास्तूत आता आपण कामाला सुरुवात करत आहोत, तर उद्घाटन तर व्हायलाच हवं ना. करेक्ट. सगळं कसं सुरळीत झालं पाहिजे ना. हो हो, व्हायलाच हवं उद्घाटन. एक्झॅक्टली. बराबर आहे तुमचं. माझी बी इच्छा आहे. पारू टिफिन सर्व्हिसचं उद्घाटन हे देवी यांच्या हस्ते व्हायला पाहिजे. अगं मग चांगलं आहे, हरकत काय. हो ना, तू एक काम कर पारू, आईंना जाऊन आमंत्रण दे, ते येतील. नाही नको प्रिया मॅडम. देवी यांनी मला त्यांच्या समोर यायचं नाही असं सांगितलंय. मी नाही जाऊ शकत. पारू, त्या गोष्टी मनावर घेऊ नकोस. मी एक काम करतो, मीच जातो आणि आईला बोलून येतो. पण नको काळजी करू, मी देऊन येतो. हो, एक्सक्यूज मी, आई आत येऊ. आई, एक बोलायचं होतं. थँक्यू सो मच. मी इतक्या कठीण प्रसंगात तुम्ही पारूच्या बाजूने उभे राहिल्यात, गोडाऊनची जागा दिल्याबद्दल खरंच थँक्यू. आणि त्या गोडाऊनच्या जागेत पारू तिच्या किचनचा बिझनेस सुरू करते आणि त्याचं उद्घाटन करायचं आहे. आणि आम्हा सगळ्यांची अशी इच्छा आहे की ते उद्घाटन तुझ्या हस्ते व्हावं. तुझ्या आशीर्वादाने हा बिझनेस पुन्हा सुरू व्हावा अशी आमची इच्छा आहे. श्रीकांत, हा किंवा ह्याची बायको काय करतात त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. मुळात ह्या दोघांशीच माझा संबंध राहिलेला नाहीये, त्यामुळे त्यांनी हा ठेवू नये. प्लीज असं नको बोलू आई. मग सगळ्यांना तुझी गरज आहे आई. आई, तुझाच तर आदर्श डोळ्यासमोर ठेवून पारूनी हा बिझनेस सुरू केलाय. अहिल्या, अगं उद्घाटनासाठी बाहेर कुठे जायचंय तुला? घरातल्या घरातच उद्घाटन करायचं ना, मग काय हरकत आहे? श्रीकांत, मला उगाच समजावण्याचा प्रयत्न करू नकोस. माझा निर्णय झालाय. मी या दोघांनाही इथे येण्याची आणि राहण्याची परवानगी दिली आहे, बस. त्या पलीकडे माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे उगाच त्यांच्या कुठल्याही गोष्टींमध्ये मला सामावून घेण्याचा तू प्रयत्नही करू नकोस, कारण ते होणार नाहीये. बाबा, प्लीज जरा तुम्ही बोला ना. मला नको सांगू बाबा, मी काही करू शकत नाही.